खासदार शाहू छत्रपतींनी डी.वाय. पाटलांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय। शाहू महाराजांकडून आठवणींना उजाळा देखील देण्यात आलाय। डॉक्टर डी.वाय. पाटलांच्या निधनाने सर्व समाजालाच अत्यंत हानी झाली आणि आपण त्यांचं कार्य जर पाहिलं, नगरपालिकेत काम करत असतानापासून ते आमदार झाले, नंतर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले, तर सगळीकडे जिथे जिथे गेले तर चांगलं काम केलं त्यांनी आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर आता 150हून अधिक इन्स्टिट्यूशन जे त्यांनी निर्माण केले। तर आमदार अमित देशमुख यांनी देखील पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। अंत्यदर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी डी.वाय. पाटील यांच्यासोबतच्या आठवणी सांगितलेल्या आहेत। पद्मश्री डी.वाय. पाटील साहेब हे आपल्यातून निघून गेले आणि ही अत्यंत दुःखदायक वार्ता मनाला चटका लावून गेली। डी.वाय. पाटील साहेब हे काँग्रेसचे नेते, राज्यात आणि देशात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका जबाबदाऱ्या निभावल्या आणि आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे एकंदरीतच कोल्हापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र याचं खूप मोठं नुकसान झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।